मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना, बेरोजगार युवतींना रोजगार भेटला पाहिजे याकरिता मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर मुख्यमंत्री महोदयांना भेटलोय, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलोय, विनंती करतोय आणि या सर्व बेरोजगारांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय। कारण आपण दीड वर्ष झालं आंदोलनं विविध केलेली आहेत, पण आंदोलनाची दखल म्हणावी तशी राज्य सरकार घ्यायला तयार नाही, कोडगं झालेलं सरकार आहे। यांना राज्यातल्या बेरोजगार युवकांची फार चिंता आहे असं सध्या तरी वाटत नाही। कधी संघर्ष, कधी विनंती असा एक ट्रेंड आपण सध्या पुढे नेतोय। सध्या काही प्रशिक्षित युवकांमध्ये काही पुढारी झालेले आहेत आणि ते काही 6 तारखेला आंदोलन घोषित केलेलं आहे। ठीक आहे, अधिवेशन चालू होऊन आता 15 दिवस झालेला आहे, पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घोषणा केली आंदोलनाची। आपल्या प्रशिक्षणार्थ्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झालेली असताना वादविवाद नको आणि आपल्यामध्ये गट तट नको म्हणून आम्ही नेतृत्व कुठलंही आंदोलन आम्ही या अधिवेशन काळामध्ये घोषित केलेलं नाही। ज्यांनी हे आंदोलन घोषित केलेलं आहे ते आंदोलन बेरोजगार युवकासाठी आहे असं आमचं मत आहे। त्या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपला आक्रोश या राज्य सरकारला 6 जुलैच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण दाखवावा, अशा प्रकारची मी विनंती करतोय। होय, आम्ही यावं का येऊ नये हा मतप्रवाह, 2 मतप्रवाह यामध्ये दिसून येतात। त्यामुळे प्रशिक्षणार्थी जर पुढाकार घेऊन जर कुठलं कार्य करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि त्यांच्या माध्यमातून जर या प्रशिक्षित युवकांना रोजगार जर भेटला किंवा भेटणार असेल तर यापेक्षा आम्हाला दुसरा कुठला आनंद असू शकत नाही। कोण करतंय याच्यापेक्षा करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण सगळेजण उभा टाकलं पाहिजे। म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, 6 तारखेला जे काही आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे, किंतु परंतु मनामध्ये न बाळगता आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपली एकजूट दाखवून सरकारचे लक्ष आपल्या आंदोलनाकडे वेधावे। जर शक्य झालं सरकारनं आपल्या आंदोलनाची दखल घेतली तर खूपच छान, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना आम्ही मेळाव्याला येण्याचं निमंत्रण दिलंय, त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलंय। बघूया, आता मी उद्या मुंबईला जातोय मंगळवारी, काय होतंय बघूया। नक्कीच त्यांची वेळ, तारीख या सगळ्या गोष्टी निश्चित करून आपण मेळाव्यामध्ये आपले मत गाऱ्हाणे त्यांच्यापर्यंत मांडू। नक्कीच ते आपल्या बेरोजगार युवकासाठी काहीतरी मोठा निर्णय घेतील असं मला वाटतंय। प्रयत्न करूया, कुणी टीका टिप्पणी करण्याच्या भानगडीत न पडता आपण आपला लढा, विनामूल्य लढा आहे हा। आम्ही जो काही लढा लढतोय त्या लढ्यामध्ये कधीच कुणाकडून 1 रुपयाचा मदत निधी घेतलेला नाही आणि घेणार नाही। त्यामुळे जे काही करतोय ते कर्तव्य म्हणून करतोय आणि हे कर्तव्य आम्ही शेवटपर्यंत पूर्ण करून तुम्हाला रोजगार मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद।